औरंगजेबासारख्या शत्रूला तो कधी जिंकता आला नाही. हो, खूप प्रयत्न केले त्यांनी, पण रायगड अभेद्य राहिला. त्याची कारणं अनेक आहेत. भौगोलिक रचना, मजबूत बांधकाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले लोक, त्यांची निष्ठा. हे सगळं ऐकल्यावर आजच्या रायगडाबद्दल काय सांगाल? आज काय चित्र आहे? आज रायगड एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ बनलं आहे. इतिहास अभ्यासक येतात, ट्रेकर्स येतात. हो, ट्रॅकिंगसाठी तर खूप प्रसिद्ध आहे. हो ना, आणि शिवभक्तांसाठी तर ते एक पवित्र स्थळच आहे. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जो राज्याभिषेक सोहळा होतो त्याला तर प्रचंड गर्दी असते. अच्छा, जून महिन्यात असतो तो साधारणपणे. हो बरोबर, जूनच्या दरम्यान. ज्यांना आव्हान आवडतं त्यांच्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण 1400-1500 पायऱ्या असतील. बापरे, किती वेळ लागतो त्याने? 1.5 ते 2 तास लागतात साधारणपणे. पण तो अनुभव खूप वेगळा असतो, म्हणजे गड चढून गेल्याचा. आपल्या माहितीमध्येच एक वाक्य आहे बघा, आणि ते खूप खरं आहे, कोणतं? की रायगड हे गड नाही, ते एक मंदिर आहे. शिवाजी महाराज हे राजा नाहीत, ते आपले देव आहेत. अगदी. हीच भावना आहे जी रायगडाला खास बनवते. गरजेचं आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की ठीक आहे, इतिहास महत्वाचा आहे, पण रायगडाचा जो वारसा आहे, म्हणजे त्या काळातलं नियोजन असेल, राज्यकारभार असेल, स्वाभिमान असेल, ते आजच्या काळात आपण फक्त इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता वर्तमानात कसं आणू शकतो? बरोबर. त्या मूल्यांचं आजच्या जगात काय स्थान आहे, ती किती प्रासंगिक आहेत, हा विचार खरंच महत्वाचा आहे. हो, म्हणजे रायगड आपल्याला आजही खूप काही शिकवून जातो. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.